हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आठवड्यात मी 2 ब्लॉग टाकणार आहे, तसेच आता ह्या आठवड्यातला दुसरा ब्लॉग मी शूट करते आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमची जी कलीग होती अमिषा, तिचं आम्ही छोटंसं एकदम साध्या पद्धतीने बेबी शॉवर केले. ते तुम्हाला बघायला मिळेल. थोडेसे त्याचे क्लिप्स आहेत, तर ते मी टाकेन आणि त्याच्यानंतर आपला थ्रू आउट द ब्लॉग मी शूट करेन. या ब्लॉगमध्ये तुम्हाला 1-2 भारी टिप्स देणार आहेत आणि त्या टिप्स कोणत्या आहेत ते बघण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आम्ही ना हुशार फिरो. तर आम्ही ना अमिषासाठी आता ह्या 2 चिठ्ठ्या बनवल्या आहेत. ऐक पडली. तर तर या दोघांमध्ये एक मुलगा लिहिलाय, एक मुलगी. आता हे आम्ही इथे ठेवलंय. वाट्या हलवा. हे ना खूप बोलते. तो सगळा गेम याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ती निवडणार मुलगा की मुलगी. नाही ना, विसरली. तीच गंमत आहे ना, विसरली मी ते. हे थांब थांब थांब, येतं त्याला. ह्या भाज्या करायला आल्यात बघा. पसारा करायला आवडतो वेदिकाला. 1, 2, 3 बघ. निवड. उचल बघ त्याच्यामध्ये काय. मुलगा 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 असं नसतं. पहिला ह्याच्यामध्ये जे उचललं तेच. हिला माहिती आहे. हा चल उचल. उचल. अजून एक परत एकदा मुलगाच. वाट्या हे कर. हा तू वाट्या हे कर. नाही. रेडी. आता हा लास्ट आणि फायनल चान्स. आता ह्याच्यामध्ये कळेल आपल्याला की मुलगा होणार आहे की मुलगी. ओके चलो उचल. मुलगी पण लास्ट आहे. तर आता मी कामातून आले आहे घरी, आणि घरी आल्यानंतर आता मी आज आहे फ्रायडे, तर आज मी करणार आहे नॉनव्हेज. आठाही खात बसलाय आणि तो माझा स्टँड. हॅलो. आणि तो माझा स्टँड मी ब्रीड बनवते. आणि थँक्यू सो मच. हां खातो. आपले फॉलोअर्स वाढत आहेत आणि व्हिडिओ तो व्हायरल होतोय. सो ती कोणती क्लिप आहे ना, हे मी तुम्हाला आता सांगते काम करता करता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. सो चला कामाला सुरुवात करूया. तर आता मी पटापट जेवणाला सुरुवात करते. आजच्या जेवणाच्या मेन्यूमध्ये आहे कुप्पाचं सुका आणि रावस फ्राय. सो जेवणाला सुरुवात करूया. आणि हा मी बिडाचा तवा घेतला आहे, माझ्या मैत्रिणीने गावानं आणला आहे. सो त्याला रांधवत होते काल. तर आता मी जरा साईडला ठेवते आणि बाकीचं पटापट आता जेवणाच्या तयारीला लागते. कशी काय तयारी ते मी थोडं सांगते. पण आता सगळ्यात पहिला कुकर लावून घेते, जेणेकरून माझी अर्धी कामं सॉर्ट होती. तांदळाची भाकरी बनवताना ना असं करते, म्हणजे आय नो सगळेच करतात, काही जण करतात काही जण नाही करत, पण मी असं करणे ना माझी भाकरी मऊ होते आणि मी तांदळाची भाकरी थापत नाही तर मी लाटते. का तर मला थापून माझी बोटं दुखतात, जी की आधीच बारीक आहेत. थापल्यानंतर ती खूपच दुखतात. सो मी ही भाकरी लाटते. लाटतानाचा मी व्हिडिओ काढते, म्हणजे तुम्हाला समजेल कसं काय म्हणजे लाटली जातात ते. तर फ्रीझरमध्ये ठेवली होती. बर्फच आहे, मी सकाळी विसरली, जाताना फ्रीझरमधून काढून फ्रीजमध्ये ठेवायची, पण ती बाय मिस्टेकली मला करता आली नाही. तर आता हे सगळं असं आहे. माझा कॅमेरामध्ये मला ब्लर होतोय, आय डोंट नो वाय. तर इथे भाकरी, इथे मच्छी, असा एकंदरीत प्रोग्राम आहे. आणि कोशिंबीर नाही तर काकडी जस्ट कापेल, सॅलड करेन, दॅट्स इट. तर चला लागूया कामाला. चांगलं मॅरिनेट करून ठेवलं आहे. कांदा टोमॅटो फोडणीला दिला आहे. बिंग कोकणी मी याच्यामध्ये एक गंमत टाकणार आहे. आणि जर तुम्ही कोकणी आता तुम्हाला माहिती मी काय टाकणार आहे, तर ती काय असणार आहे मी आता नाही सांगणार. तोपर्यंत तुम्ही गेस करा. मी लास्ट सगळं झालं ना की टाकून झाल्यानंतर मग दाखवते मी काय टाकणार आहे ते. तर आता हे शिजतंय. मला मच्छी करण्याचा काहीही अनुभव नव्हता रॅबर, बट आता मी हळूहळू शिकते. सो आय प्राऊड माय सेल्फ की मी आता हे शिकते. जेवण तसं मी ठीकठाक बनवून घेते. आणि वन मोर थिंग, इन्स्टावरती खूप छान फॉलोअर्स वाढतात, त्यासाठी थँक्यू. फेसबुकवरती तर 5000 ऑलरेडी क्रॉस केलेले आहेत. तर लवकरात लवकर आता यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा
कारण आय नो कन्सिस्टन्सी हवी आहे. बट मी यूट्यूब शॉर्ट मी रेग्युलर टाकते, व्हिडिओ मी टाकत नाही, कारण मला कधी कधी ती ग्रिप पकडता येत नाही, त्यामुळे मी टाकत नाही. सो जसं मी प्रॉमिस केलं होतं आठवड्यातून 2 दिवस टाकेल, तसंच व्हिडिओ तुम्ही बघितला असेल अमिषाचा बेबी शॉवरचा. तर हा व्हिडिओ मी लेंथी करणार नाही. आता मी झटपट सगळं बनवून घेते आणि भाकऱ्या कशा लागते ते दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी सगळं करू शकते वेळ आली की. तर चला करून घेऊया. तो इथे माझी मच्छी रेडी आहे आणि जसं मी सांगितलं होतं बिंग कोकणी, तर मी याच्यामध्ये टाकलं आहे वेट अ मिनिट. याच्यामध्ये मी टाकली आहे कवळी. सी दिस कवळी लुकिंग टेम्पटिंग. आणि हे मासे डाळ झाली, आता फक्त भाकरी आली. आता अशी भाकरी लाटली आहे, आता मी शेकवते. गोल अशी शेवटची जेव्हा होईल ना तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवते. ही भाकरी टम्म अशी फुगलेली आहे. सी याच्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो. जसं मला नाक फुगवता येतं तसं मला भाकरी देखील. बघा बघा, मी भाकरी मला येत नव्हती, तर मला माझ्या मामी सासूबाईंनी शिकवली. मग मी त्यांचं एकदा फॉलो केलं आणि नंतर इंस्टावरती बरेच व्हिडिओ असे भाकरीचे बघितले होते. तर म्हटलं व्हाय नॉट मी तर करू शकते बाई. मग मी म्हटलं नाही, आता एक दिवस करायचंच. मग मी घेतला रिक्स आणि रोज एक भाकरी करायची. पहिल्या 2 तर गणल्या आणि नंतर म्हटलं नाही, वी कॅन डू इट. असं करून करून मी आता फायनली भाकरी शिकलेली आहे. आणि ट्रस्ट मी, माझ्या भाकऱ्या गोल पण येतात आणि सॉफ्ट पण होतात. आता मी टाकते ही दुसरी भाकरी. येस, आता मी पटकन भाकऱ्या करून घेते आणि राहायला जेवायला की राहायला भूक लागली आहे आणि रोहनचा यायचा वेळ झाला, तर मी हे पटकन आवडून घेते. कारण मला फिश फ्राय पण करायचे. सो भेटूया व्हिडिओ एंड करताना. तर अशा तऱ्हेने मी आजचा दिवस स्पेंड केला आहे. आता झाली आहे रात्र आणि ऑलमोस्ट 11:30 वाजत आलेत. झोपायची तयारी आहे. रोहन काय अजून कामावरून आलेलं नाही आहे. तर आजच्या ह्याच्यामध्ये मला टिप ही द्यायची होती की जेव्हा पण म्हणजे आपण ज्या हाऊसवाईफ किंवा आपल्या आहेत त्यांना गरजेचं होत नाही किंवा त्यांना गरजेचं वाटत नाही आणि ते स्किन केअर करत नाही, तर अशा वेळेला रिजनेबल ह्याच्यामध्ये जर रिजनेबल किंमत तुम्हाला रात्रीची किंवा डेची फेस क्रीम असं नको असेल. थांबा मी जमलिंग करते. सोप्या भाषेत सांगते. जर तुम्हाला एक्सपेन्सिव्ह क्रीम विकत घ्यायला जीव खालीवर होतो, जसा माझा होतो, काय की मला लगेच एवढे 700-800 रुपये एखाद्या क्रीममध्ये टाकायला अजिबात आवडत नाही, इन्व्हेस्ट करायला. सो अशा वेळेला जेव्हा आपल्याला कोणतेच प्रोडक्ट सुद्धा होत नाही, गरजेचं नाही आपण पैशांचा विचार करतो, पण प्रोडक्टसुद्धा सूट होत नसेल, तर अशा वेळेला काय करायचं आहे, आपल्या पिगमेंटेशन जे उद्या येणार आहेत त्याचं ड्युरेशन वाढवायचं असेल, म्हणजे ते 10 दिवसानंतर 12 दिवसानंतर करायचं असेल, किंवा तुम्हाला टॅनिंग होते गॅसजवळ, गरजेचं नाही की उन्हामध्येच फिरल्यामुळे टॅनिंग होते, कंटिन्यूस एसीमध्ये बसल्यामुळे पण टॅनिंग होते, सतत हाऊसवाईफ ज्या असतात किंवा वर्किंग वुमन असतात ते कामावरून आल्यावरती किंवा हाऊसवाईफ दिवस रात्र गॅसजवळ काम करतात, तर अशा वेळेला आपली स्किन एका घरगुती गोष्टीमुळेच आपण टॅन फ्री ठेवू शकतो, पिगमेंटेशन फ्री ठेवू शकतो. आणि जर तुम्हाला गॅससमोर उष्णता वाटत असेल, हीट लागून जेव्हा काळसरपणा टॅन होते स्किन फॉर एक्झाम्पल, तशा वेळेला काय करायचं आहे, गॅससमोर उभं राहताना आधी ॲलोवेरा जेल जे आहे ते फेसवरती लावायचं आहे. फेसवरती लावून झाल्यानंतर मग तुम्ही गॅससमोर काम करा आणि ट्रस्ट मी तुम्हाला घामसुद्धा येणार नाही आहे. गरमीमध्ये हा जर उपाय केलात तुम्ही, तुमची स्किन पण चांगली राहणार आहे, तुम्हाला स्वेटचा प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही आहे, प्लस तुमची स्किन टॅन फ्री पिगमेंटेशन फ्री होणार आहे. आणि ॲलोवेरा हा प्रत्येकाच्या घरात असतो, किंवा ॲलोवेराची ट्यूब कोणत्याही ब्रँडची घ्या, ती प्रत्येकाच्या घरात असते. तर मला असं वाटतं की जर तुम्हाला जास्त ब्रँडेड गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करायचं नसेल तर हा घरगुती उपाय आहे. जर तुम्हाला व्यवस्थित रील बघायची असेल, याचा व्हिडिओ बघायचा असेल, तर माझ्या इंस्टाग्राम पेजला जा, तिथे मी ह्याची रील पोस्ट केलेली आहे,
ती बघा. ती आता सध्या व्हायरल चाललेली आहे, तर ती बघा. आणि माझ्या पेजलासुद्धा लाईक करा, यूट्यूब ब्लॉगलासुद्धा लाईक करा. आणि जसे इंस्टाग्रामवरती फेसबुकवरती फॉलोअर्स वाढत आहेत तसे इथे पण सबस्क्रायबर वाढू दे अशी मी विश करते. आय होप 2026 संपेपर्यंत माझे सबस्क्रायबर जवळजवळ 500 क्रॉस केलेले असावेत अशी माझी इच्छा आहे आणि हे तुमच्यामुळेच होणार आहे. सो डू लाईक, शेअर, कॉमेंट आणि असंच प्रेम द्या. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन टिप घेऊन. खूप अमेझिंग अशी टीम आहे ब्राईट टू बी किंवा आता लग्न सराई येणार आहे त्याच्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.